श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मांसाहार करून स्वामी सेवा करावी का, तसेच संकल्पयुक्त सेवा करताना मांसाहार करावा का, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या या खास व्हिडिओची. तर एक प्रश्न नेहमी पडत असतो की आम्ही मांसाहार करतो, मग स्वामी सेवा करावी का? तसेच आम्ही कोणतीही संकल्पयुक्त सेवा करतो, मग मांसाहार करावा का? मग ते स्वामी सारामृताचं पारायण असो, गुरुचरित्राचं पारायण असो, व्यंकटेश स्तोत्राचं पारायण असो, तसेच स्वामीचे 11 गुरुवार असो, अशी कोणतीही संकल्पयुक्त सेवा करताना आम्ही मांसाहार केला तर चालतो का? व संकल्पयुक्त कुठलीही सेवा करताना आम्ही फक्त गुरुवारी मांसाहार नाही केला तर आणि एरवी केला तर चालतो का? असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये पडतच असतात. किंवा आम्ही मांसाहार करतो आणि आमच्या घरामध्ये मांसाहार शिजवला देखील जातो, मग आम्ही स्वामी सेवा करू नये का? तर सगळ्यात आधी या व्हिडिओच्या माध्यमातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही, पण या व्हिडिओमध्ये एक वैयक्तिक मत मांडणार आहे आणि प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असू शकतं, यात देखील शंका नाही. पण काही गोष्टी आपल्या मनाला देखील पटत नसतात, म्हणून त्या गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात आणि त्या गोष्टी आपल्याला करायच्या सुद्धा नसतात. म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वामी महाराजांची कुठलीही सेवा संकल्पयुक्त करताना, जसं की गुरुचरित्राचं पारायण, स्वामी सारामृताचं पारायण, स्वामी सारामृताचे 108 पारायण, स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवार, स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार, अशी कुठलीही सेवा संकल्पयुक्त करताना त्यावेळेस आपल्याला कडकडीत मांसाहार बंद करायचा आहे. मांसाहार अजिबात करायचा नाही. जर तुमच्या घरामध्ये शक्य होत असेल ना, तर तुम्हाला मांसाहार घरी शिजवायचा देखील नाही, जोपर्यंत तुमची ती संकल्पयुक्त सेवा होत नाही तोपर्यंत तरी. स्वामी महाराजांचेच काय, जेव्हा तुम्ही वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करता किंवा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करता किंवा पशुपतीचे सोमवार करता आणि 16 सोमवारचं व्रत करता, अशा कुठल्याही संकल्पयुक्त सेवा करत असताना मांसाहार आपल्याला कडकडीतच बंद करायचा असतो. म्हणूनच कुठलीही संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला स्वतःहून मांसाहार कडकडीत बंद करायचा असतो. असा देखील प्रश्न विचारला जातो की आम्ही 9 गुरुवार करणार आहात, मग गुरुवार सोडला तर इतर दिवशी आम्ही मांसाहार करावा का? किंवा 11 गुरुवार करणार आहात आणि गुरुवार सोडून इतर दिवशी आम्ही मांसाहार केला तर चालतो का? तर नाही. आपण कुठलीही सेवा जेव्हा आपल्या कोणत्या तरी इच्छेसाठी आणि संकल्पयुक्त करतो ना, तर तेव्हा आपल्याला ते गुरुवार होईपर्यंत मांसाहार करायचा नाही. आणि आपण कुठलीही सेवा आपल्या इच्छेसाठी करत असतो, म्हणून आपल्याला कुठल्या तरी गोष्टीचा त्याग करावा लागतो. म्हणूनच 11 गुरुवार होईपर्यंत तुमचे 4 महिने जातील. म्हणूनच आपल्याला 4 महिने मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे. 9 गुरुवार करेपर्यंत तुमचे 3 महिने जातील. म्हणूनच 3 महिने आपल्याला मांसाहार कडकडीत बंद करायचाच आहे. किंवा ताई, आमच्या घरी मांसाहार शिजवला जातो, मग काय करावं? तर तुमच्या घरी मांसाहार शिजवला जातो ना, तर शिजू द्या. तुम्ही त्या मांसाहारकडे लक्ष देऊ नका, तुम्ही मांसाहार करू नका. कारण आपल्या इच्छेनुसारच आपल्या घरचेही वागतील असं नाही, किंवा आपल्या घरचेही मांसाहार करणं सोडून देतील असं देखील नाही. म्हणून तुमच्या घरचे जरी मांसाहार करत असतील ना, तर त्यांना मांसाहार करू द्या, तुम्ही मांसाहार करायचा नाही. तर हे झालं स्वामी समर्थ महाराजांची कुठलीही संकल्पयुक्त सेवा करताना. पण ज्यांना खरंच मनापासून श्रद्धेने स्वामी समर्थ महाराजांची कुठलीही सेवा दररोज करायची आहे आणि ते मांसाहारसुद्धा करतात आणि त्यांच्या घरामध्ये शिजवला देखील जातो, मग त्यांनी काय करावं? तर जे मांसाहार करतात किंवा ज्यांच्या घरी मांसाहार शिजवला जातो, त्यांनी ज्या दिवशी मांसाहार तुमच्या घरी येणार आहे किंवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात, त्या दिवशी कुठलीही किंवा कोणत्याही देवाची तुम्हाला सेवा करायची नाही. स्वामी महाराजांची तर करायचीच नाही, पण कुठल्याही देवाची तुम्हाला त्या दिवशी सेवा करायची नाही. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला असेल, दुसऱ्या दिवशी अंघोळ करून शुचिर्भूत होऊन देवाकडे जायचं आहे, स्वामी सेवा करायची आहे, देवपूजा करायची आहे. कारण मांसाहार केल्याने आपल्या घराचं वातावरण देखील विचलित होतं आणि मनसुद्धा विचलित होतं. म्हणूनच आपण ज्या दिवशी मांसाहार केला असेल त्या दिवशी
स्वामी सेवा करायची नाही तर दुसऱ्या दिवसापासून स्वामींची सेवा परत करायची. कारण स्वामी महाराजांना आपण केलेली मनापासून सेवा हवी असते. दुसरी कुठलीही गोष्ट स्वामी महाराजांना हवी नसते. आणि आपण किती श्रद्धेने व किती मनापासून स्वामींवर विश्वास ठेवून स्वामी महाराजांची सेवा करतो हे स्वामी बघत असतात. म्हणून आपण मनापासून आणि श्रद्धेने स्वामी महाराजांची सेवा करायची असते. आणि आपण दररोज स्वामींची खूप सेवा करतो, दिवस रात्र स्वामींची सेवा करतो, दिवसभर स्वामींचं नामस्मरण करतो. आणि आपलं अंतकरणच जर का साफ नसेल, आपण दुसऱ्याबद्दल वाईट बोलतो, दुसऱ्यांसाठी वाईट चिंततो आणि आपण नेहमी दुसऱ्याचं वाईटच व्हावं असा विचार करतो, तेव्हा या सेवेला काहीच अर्थ नसतो. कारण स्वामी महाराज आपण आतून किती साफ आहात ते बघतात. आपलं मन आतून किती साफ आहे, निर्मळ आहे हे स्वामी महाराज बघत असतात. आणि या जगामध्ये असे देखील भक्त आहेत की जे नियमितपणे मांसाहार करतात, पण मनापासून आणि श्रद्धेने स्वामींचं नामस्मरण करतात, स्वामींची सेवा करतात. आणि त्यांचे असे देखील अनुभव आहेत की स्वामी महाराज त्यांच्या नेहमी पाठीशी आहेत. आणि अशा व्यक्तींना सुद्धा स्वामी महाराजांची प्रचिती आलेली आहे. म्हणून तुम्ही स्वामी महाराजांची कुठलीही सेवा करताना, स्वामी महाराजांचीच काय तर कोणत्याही देवांची सेवा करताना फक्त तुमचं अंतकरण साफ ठेवा, तुमच्या मनातील भाव निर्मळ ठेवा आणि श्रद्धेने त्या देवतांची किंवा स्वामी महाराजांची सेवा करा. बघा, स्वामी महाराज किंवा ते देवता नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील. आणि जर का स्वामी महाराजांना आणि इतर देवतांना तुमच्याकडून मांसाहार सोडूनच घ्यायचा असेल ना, तर ते एका रात्रीतूनच तुमचा मांसाहार सोडून घेतील. आणि एकदा का स्वामी महाराजांनी ठरवलं ना की याच्याकडून मला मांसाहार सोडूनच घ्यायचा आहे, मग ते एका रात्रीतूनच त्या व्यक्तीकडून मांसाहार सोडून घेतात आणि त्याला स्वामी भक्तीला लावतातच. एवढं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मी मांसाहार करते किंवा मी मांसाहार करतो, मग मी स्वामी सेवा करायची नाही का? किंवा मला भीती वाटते स्वामी सेवा करायची कारण मी मांसाहार करतो. तर असे मनामध्ये भीती अजिबात बाळगू नका. तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने स्वामी महाराजांची सेवा करा. बाकी सर्व स्वामी महाराजांवर सोडून द्या. त्यांना जर का तुमच्याकडून मांसाहार सोडून घ्यायचा असेल ना, तर ते नक्की सोडून घेतील. बाकी या सर्व गोष्टीचा तुम्ही विचार न करता मनापासून आणि श्रद्धेने स्वामी महाराजांची सेवा सुरू करा. बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव येतील. आणि या जगामध्ये जीवन जगत असताना बरेचसे लोक मांसाहार विकतात, मांसाहार बनवून देतात आणि आपल्या कोळी बांधवांचा तर तो उद्योगधंदाच आहे. मग त्या लोकांनी काय करायचं? कारण त्यांचा उदरनिर्वाहच त्या उद्योगधंद्यावर आहे. मग या लोकांनी का स्वामी सेवा करायची नाही का? तर नाही, स्वामी सेवा आवर्जून करायची. कारण स्वामी महाराज फक्त तुमची श्रद्धा बघणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, संकल्पयुक्त कुठलीही सेवा करताना तुम्ही मांसाहार बंदच करा. तेवढे दिवस तुम्ही मांसाहार करू नका. आणि इतर दिवशी तुम्ही मांसाहार केला ना, तर स्वामी सेवा करू नका. नंतर आंघोळ करूनच स्वामी सेवा करा. कुठल्याही गोष्टीची तुम्ही मनामध्ये भीती बाळगू नका. आणि स्वामी आपली आई आहे आणि आई आपल्या लेकरांना कधीच नाराज करत नाही किंवा आई आपल्या लेकरांवर कधीच क्रोधित होत नाही. म्हणून मनापासून व श्रद्धेने स्वामी सेवेला सुरुवात करा. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.